तर गुड मॉर्निंग मित्रांनो, मी राहुल तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. तर आज आम्ही पोचलो आहे हरिद्वारला. रात्रीच पोचलो आहे, काल 12 वाजता. येताना मला खूप अपघात झाले. रस्त्याने ट्रॅफिक पण भरपूर होती, गाडी पण भेटत नव्हती. आम्ही ऋषिकेशपासून ऋषिकेश बस स्टँडपर्यंत रिक्षाने गेलो. तिथून बसची वाट बघितली, पण बस टोटल फुल होती, कारण स्टेशनवरती भरपूर गर्दी होती. बस आली आणि ती स्टेशनच्या आतमध्ये येण्याआधीच रस्त्यावरतीच फुल झाली. त्यामुळे मग आम्ही तिथं रिक्षाचा बंदोबस्त केला आणि रिक्षाने हरिद्वारपर्यंत पोचलो. रात्री मग इथं रूम शोधायला पण वेळ लागला, कारण हरिद्वारला पण भरपूर गर्दी होती. सो कशी इथं आम्हाला एक रूम भेटली. त्यानंतर मग आम्ही खूप थकलेलो होतो, जेवणही केलं नाही. आलो तसा 12 वाजता झोपलो आहे आणि आत्ता उठलो आहे. आजची तारीख आहे 12 आणि आजचा आमचा दिवस आहे कदाचित 9वा दिवस आहे आमचा. आता हरिकेपोडी हरिद्वारमध्ये जे की हरिकेपोडी म्हणून घाट आहे तो बघायला चाललो आहे. त्यानंतर रेल्वे स्टेशनला आणि पुण्याचा रिटर्न प्रवास चालू. आता जाऊया पटकन आणि नाश्ता करूया, कारण भरपूर लेट झालं आहे. चेकआउट पण करायचे आणि गाडीचा पण टाईम जवळ येतो. तर पटकन नाश्ता करूया, हरिकेपोडी बघूया आणि पुण्याचा प्रवास चालू करूया. केदारनाथ बद्रीनाथ फिरून आलो. एवढ्या वरती सुद्धा एवढे रेट नव्हते, पण इथं हरिद्वारमध्ये एवढे रेट आहेत. कुठं चालले त्यांचे रेट. मसाला डोसा 100 रुपयाला येते. जाऊ दे, लास्ट शेवटचा दिवस आहे आणि काय पर्याय नाही. खाऊया आणि निघूया. अरे बापा रे बापा, अरे बैठ जाओ रिक्षा केली. आता निघालो आम्ही. हाच तो हरिकेपोडी घाट. हा इझिली ॲक्सेसिबल आहे, त्यामुळं इथं भरपूर गर्दी आहे. कारण हरिद्वार स्टेशनपासून थोड्याच अंतरावरती हा घाट आहे आणि खूप जास्त प्रमाणात गर्दी आहे. हा पहिला घाट बघितला की तिथे एवढी गर्दी आहे. हां, तर गंगा डोंगरावरून वाहत येते आणि जसं आपण आपल्या घराचे पायऱ्या चढत जातो आणि त्यानंतर आपल्याला एक आपल्या दरवाजा लागतो आपल्या घराचा, म्हणजे जे की द्वार आपल्या घराचं, त्याच टाईपमध्ये या गंगेचं हे द्वार आहे. म्हणून याला हरिद्वार म्हणतात, कारण गंगा ही वाहत येते डोंगरावरून. कंटिन्युअस ती उतारावरती असते, म्हणजे डोंगरावरून वाहत येते आणि हरिद्वारला ती प्लेन सरफेसवरून वाहत राहते. हे त्या गंगेचं द्वार आहे, म्हणून याला हरिद्वार असं म्हणतात.
हडकी पौडी हा हरिद्वारमधला घाट जो की प्रसिद्ध आहे. इथे देशभरातून भक्त येत असतात आणि दर्शन घेत असतात, त्यामुळे गर्दी खूप मोठ्या प्रमाणात आहे. इथे गंगेचं मंदिर आहे, त्यानंतर वाल्मिकी, बद्रीनारायण असे महादेव असे वेगवेगळे देवी देवतांचे मंदिर आहे. खूप प्रसन्न असं वातावरण आहे. त्याला घाटावरती दर्शन झालं आहे. आता ट्रेनचा टाईमसुद्धा जवळ आला आहे. आता आम्ही पटपट चालत निघालो आहे रेल्वे स्टेशनकडे, कारण गाडीने रिक्षाने गेलो तर ट्रॅफिकमध्ये अडकून जाऊ, त्यामुळे पटकन चालत निघालो. पोचून जाऊ 10-20 मिनटात. चला निघूया पटपट. अजून हॉटेलमध्ये चेकआउट पण करायचं आहे. बॅगा हॉटेलमध्येच आहेत. पटकन जायचं, बॅगा घ्यायचं आणि स्टेशनवर जायचं आणि आपला परतीचा प्रवास चालू. फायनली रूमवरती पोचलोय. आता पटकन बॅगा तर पॅक झालेल्या आहे. थोडंफार फ्रेश होऊया आणि जे काय राहिलं असेल बॅगमध्ये सामान टाकायचं ते टाकून बॅगा उचलून पटकन निघायचं आहे. 12 वाजलेत आणि आमची गाडी आहे 1 वाजता. पटकन निघायला पाहिजे. असं काही जास्त लांब नाही आहे, रेल्वे स्टेशनच्या समोरच आमची रूम आहे. आता बॅगा भरतो आणि पटकन निघतो.